नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माणसं की कबूतर हा सवाल उपस्थित झालाय. माणसांनी कबुतराला खायला घालावं की नाही यावर वाद सुरू झालाय. भूतदया महत्वाची की माणसाचं आरोग्य महत्वाचं यावर चर्चा सुरू झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही हे सगळं कुठं ना कुठेतरी ऐकलं असेल. त्याचं झालंय असं की कबुतरांमुळे वेगवेगळे आजार होत आहेत अशा अर्थाची किंवा अशा आशयाची एक याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती, ज्यावर कोर्टाने आपला निर्णय दिला. या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिका करते. आता कोर्ट आणि मुंबई महानगरपालिका या दोन संस्था आपापलं काम करतायत, पण मुद्दा हा आहे की सार्वजनिक आरोग्याला जर एखाद्या गोष्टीमुळे बाधा पोहोचत असेल तर मग ती गोष्ट तशीच सुरू ठेवायची की बंद करायची, हा कळीचा मुद्दा आहे. या मुद्द्याच्या केंद्रस्थानी कबूतरखाने आले. कबूतरखाने ही जागा मुंबईमध्ये अशी जागा आहे की जिथे कबुतरांना खायला दिलं जातं. वेगवेगळे लोक, मग त्यामध्ये पक्षीप्रेमी असतील जे पक्ष्यांवरचं प्रेम म्हणून हे कृत्य करतात, काही जण भूतदया म्हणून करतात, काही जणांना त्यामध्ये श्रद्धा दिसते, काही जणांना त्यामध्ये धार्मिक श्रद्धा सुद्धा दिसते. आणि मग हे लोक हे करत होते एवढे दिवस, पण आता हे समजू लागले की या कबुतरांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातल्या अनेक नागरिकांना त्रास तर होतोच, शिवाय त्यांना वेगवेगळ्या आजारांची बाधाही होते. आणि म्हणून हे कबूतरखाने बंद करण्याचा, त्यावर आवरण टाकण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र जैन धर्मीयांनी याला जोरदार विरोध केलाय आणि त्या विरोधाची परिणिती आज एका आंदोलनामध्ये झाली. अगदी चाकू सुरे घेऊन आंदोलन करण्यापर्यंत ही परिणिती झाली. आणि मग अर्थातच या वादाला आता राजकीय रंग सुद्धा येऊ लागलाय. एकीकडे भाजपनं या सगळ्या संदर्भामध्ये लोकभावना आणि न्यायालयानं दिलेला निर्णय, लोकांचं आरोग्य या सगळ्यातून एक मध्यम मार्ग काढण्याची भूमिका घेतली आहे. तशीच काहीशी भूमिका अजित पवारांनी सुद्धा घेतली आहे. तर तिसरीकडे शिवसेनेच्या काही नेत्यांचं मात्र म्हणणं आहे की हे एखाद्या धर्माच्या लोकांनी काही मागणी केली म्हणून त्याच्यासमोर झुकण्यासारखं झालेलं आहे. नेमकं आज दादरमध्ये झालं काय? आंदोलनाच्या दरम्यान काय झालं? न्यायालयाने या बाबतीत काय सांगितलंय? वेगवेगळ्या पक्षांचं या बाबतीत काय म्हणणं आहे? हे आधी जाणून घेऊयात एका रिपोर्टमधनं, मग पाहूयात की या विषयाला पुढची दिशा नेमकी काय मिळू शकते. मुंबईतल्या दादर मधली बुधवारची सकाळची ही दृश्य. ऐन गर्दीच्या वेळी शेकडोंचा जमाव रस्त्यावर जमला. घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांची पळापळ सुरू झाली. आणि या सगळ्या गदारोळाचं कारण होतं कबूतर. हो, कबूतर. दादर मधला कबूतरखाना मुंबई महानगरपालिकेनं बंद केला आणि आता तो पुन्हा सुरू करावा यासाठी जैन समाजातील काही लोकांनी हे आंदोलन केलं. हमारा सिर्फ एक मकसद है, इनको दाना पानी मिले, हाईकोर्ट अपना काम करे, मुख्यमंत्री अपना काम करे, प्रशासन अपना काम करे, सब अपना काम करे, पुलिस अपना काम करे. हमारा एक मकसद है, सर्व भवन्तु सुखिनः, सब सुखी रहे. इनकी मेमोरी बहुत शॉर्ट होती है. आपको व्यवस्था करनी है तो इन पे रिसर्च कर लो. ये कम से कम ज्यादा उड़ भी नहीं पाते, तो आप इसको 15 किलोमीटर दूर ले जा रहे हो तो भैया वहाँ खाने पानी की व्यवस्था करो. 2 दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेनं हा कबूतरखाना ताडपत्री टाकून झाकला. पण आता जैन समाजातील काही पक्षीप्रेमींनी ही ताडपत्री उचकटून टाकण्यासाठी आंदोलन केलं. काय बोलू, भुके मरण आम्ही खाऊन, आपल्याला एक खायला नाही भेटणार तर कसं? एवढ्या वर्ष झालं इकडे खाते आणि त्याला आता बंद करते. म्हणते जो बंद केला ते सुखी नाही होणार. या बोलजी कुठे जाणार खायला? रातपासून भुके असते, आता काय करणार ते भगवान. कबुतरांमुळे अनेक आजार होतात, त्यामुळे कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी करणारी एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती.
सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत न्यायालयानं महानगरपालिकेला या संदर्भात निर्देश दिले होते. महानगरपालिकेनं अधिकृत कबूतरखाने ताडपत्री टाकून झाकले आणि कबुतरांना खाणं घालणाऱ्यांना दंड ठोठवायला सुरुवात केली. काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आणि याच कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झाला. म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा. कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही, कबुतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही, असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकांचे त्रास नको. सर, महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचं स्वागत आहे. मनसेनं हा मुद्दा आरोग्याचा आहे, त्याला सामाजिक सलोखा बिघडवणारा मुद्दा बनवू नये अशी भूमिका घेतली. मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेलं आहे ते आश्चर्यकारक आहे. खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते. तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या जातील असा तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेशी शिवसेना मात्र फारशी सहमत दिसली नाही. कुठल्या गोष्टीसाठी तुमची जनभावना आहे, कुठल्या गोष्टीसाठी? अहो तुम्ही हा म्हणजे आता मला सांगा, कोरोना काळामध्ये नाका तोंडात पट्ट्या लावून आपण का फिरत होतो? कारण ते जंतू नाकातून तोंडातून जातात आणि याच्याने अनेक लोक जे कबुतरांच्या त्रासामुळे, त्यांच्या विष्ठेमुळे, त्यांच्या फंगसमुळे, त्यांच्या पिसांमुळे ज्यांनी जीव गमावलाय त्यांच्याबद्दल जैन समाजाला काही दुःख नाही का? कबुतरांबद्दलच्या प्रेमाबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाहीये, पण सार्वजनिक आरोग्य जर पणाला लागणार असेल तर पक्षी प्रेमाला थोडीशी मुरड घालण्याची अपेक्षाही गैर ठरवता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आता हा झाला विरोधाचा भाग. पण का होतोय हा विरोध? तर कबुतरांना खाणं घालण्याची जुनी सवय आहे, ती आता मोडली तर या जीवांचं काय होईल असा प्रश्न आहे. पण दुसरीकडे कबूतर नकोत ही बाब का समोर येते? तर त्याचं कारण आहे कबुतरांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. काय आहेत हे परिणाम, त्यावरही एक नजर टाकूया. कबुतरांमुळे श्वसनाचे अनेक आजार बळावतात. ॲलर्जी, अस्थमा हे होण्याची मोठी शक्यता असते, दाट शक्यता असते. कबुतरांची विष्ठा आणि पंख यांच्यामुळे अनेक आजार होतात. विष्ठेमध्ये आस्परजिलस बुरशी असते, जिचा मानवी आरोग्याला धोका होतो. ही बुरशी श्वासामधून शरीरामध्ये जाते आणि जर असं झालं तर मग माणसाला आजार होण्याचा धोका संभवतो. हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिया या कबुतरांमुळे होण्याची शक्यता असते. त्यांनी पसरवलेल्या जीवाणूंमुळे श्वसननलिकेला सूज येण्याची शक्यता असते. फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता असते. कबूतरखान्याच्या ठिकाणी जर आता कोणी अन्न टाकलं तर त्यांना 500 रुपये दंड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्वसनाचे आजार बळावतात, त्यामुळे कबुतरांना खाणं टाकू नये अशी सुद्धा विनंती महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. मात्र असं जरी केलं तर मग त्यांना शिक्षा करणं किंवा त्यांना दंड करणं हे सुद्धा महानगरपालिकेनं आपल्या नियमांमध्ये सांगितलं.
आता दादरमध्ये आज सकाळपासून नेमकं काय झालं, आत्ताची दादरची परिस्थिती काय आहे, कबूतरखान्याला होणारा विरोध मावळलाय का आणि त्याच्यावरनं राजकारण नेमकं काय सुरू झालेलं आहे, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी माझे सहकारी शुभम उमाळे आत्ता माझ्यासोबत आहेत, जे सकाळपासून या बातमीचं रिपोर्टिंग करतायत, या सगळ्या घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. शुभम, खरं तर हा वाद काही आजचा नाहीये, गेल्या आठवडाभर हा वाद आपण सगळेच जण पाहतोय आणि वेळोवेळी तुम्ही त्याचं वार्तांकन सुद्धा केलंय. आज जेव्हा सकाळी हा वाद नेमका उफाळला, खरं तर काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती आणि या विषयावर सकारात्मक तोडगा काढू, लोकभावनेचा आदर ठेवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मग आज अचानक हा वाद कसं काय उफाळला? हे आंदोलन होणारच होतं की अचानकपणे झालं? कविता, नेमके जे प्रश्न उपस्थित होत आहेत आपल्याकडनं त्याचेच उत्तरं जे आहेत ते अजूनपर्यंत मला मिळत नाही आहेत. पण एक गोष्ट मी नक्की सांगेन या ठिकाणी की सकाळी 10 वाजता ही घटना घडली आणि 7 तासापेक्षा जास्त तास जो आहे, वेळ जो आहे तो उलटून गेलेला आहे. आणि सध्या कबूतरखाना दादर इथलं चित्र मी तुला दाखवतो की हे जे मुके पक्षी आहेत यांना आता या ठिकाणी अन्न पाणी जे आहे ते मिळत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळी चांगलाच गोंधळ जो आहे तो झाला होता. आंदोलन जे आहे ते उभारण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये नेमकी लोक कुठली होती असा देखील एक नवीन प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे. आणि की ज्यावेळेस मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की जैन समाजाच्या ट्रस्टींचा याच्याशी काही संबंध नाही आहे, बाहेरची लोक या ठिकाणी आली होती. नेमकं ही लोक कोण होती असा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे कविता. पण खरं पाहायला गेलं तर शुक्रवार संध्याकाळपासून जी आहे या ठिकाणी कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आले होते आणि अर्थातच त्यांनी या ठिकाणी कबूतरांना खाणं पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न त्यांनी केला होता. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना यश मिळालं. शनिवारच्या दिवशी त्यांना अशा पद्धतीत त्यांनी इथे बांबू लावले होते आणि ताडपत्रीच्या साहाय्याने जाळी टाकण्याचं काम जे आहे ते केलं होतं. मागील 4 दिवसांमध्ये अनेक कबूतर जे आहेत त्यामुळे मृत झाले होते कारण की त्यांना अन्न पाणी जे आहे ते मिळत नव्हतं. पण आज मात्र सकाळचं दृश्य काहीसं वेगळं होतं. आज खरं तर आंदोलन या ठिकाणी होणार होतं, ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार होते. पण मात्र 9:30 वाजता असा निरोप आपल्याला मिळाला की हे आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे. पण त्यानंतर 10 नंतर नेमकं काय घडलं इथे याचं उत्तर अजून देखील सापडत नाही आहे मला आणि अनेक माझ्या सहकाऱ्यांना. कारण की 10 वाजता नंतरची परिस्थिती जी आहे ती पूर्णपैकी या ठिकाणी बदलून गेली. खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी गोळा झाला होता. जे पशुप्रेमी आहेत किंवा मग जे जैन समाजाची लोक आहेत किंवा दादरचे स्थानिक रहिवासी आहेत ते या ठिकाणी एकवटले होते. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे महानगरपालिकेने जे पेंडॉल या ठिकाणी बांधलेलं होतं, जो त्यांनी जाळी ताडपत्रीच्या साहाय्याने लावण्यात आलेली होती ती अक्षरशः तोडून काढलेली आहे. म्हणजे जे लावण्यासाठी अवघे 6 ते 7 तासाचा मेहनत या ठिकाणी कामगारांना लागली होती महानगरपालिकेच्या, त्या अवघ्या अर्ध्या तासात मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमले आणि त्यांनी तोडून काढलेली आहे. बघू शकतो दोऱ्यांवर जे आहे त्या ठिकाणी देखील चाकूच्या साहाय्याने असेल किंवा अन्य धारदार वस्तूंनी जे आहे त्या ठिकाणी दोरी कापण्यात आली होती. ताडपत्री जी आहे ती देखील काढण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठेतरी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो दादर पोलिसांकडनं या ठिकाणी तैनात जो आहे तो करण्यात आला होता. आणि त्यानंतर मात्र काहीशी झटापट आणि शाब्दिक वाद हे येथील स्थानिक रहिवाशांमध्ये आणि पोलिसांमध्ये जे आहेत ते झाले होते. अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे कविता तो तैनात आहे. आणि त्यानंतर मात्र जेव्हा हे प्रकरण सगळं 1 ते 1.5 तासानंतर शांत होताना दिसून आलं तेव्हा मात्र एक चित्र स्पष्ट झालं होतं की मनुष्य जे आहेत या मुक्या जनावरांसाठी भांडताना दिसून येत आहेत. पण हे जे मुके जनावर आहेत, हे जे पशु आहेत यांना मात्र आता खाद्य जे आहे ते मिळालेलं आहे. अर्थातच दादरच्या कबूतरखाना चौक या ठिकाणी आहे. बाजूला जैन मंदिर देखील आहे कविता. बघू शकतो आता देखील संध्याकाळची वेळ झालेली आहे. चाकरमानी आपल्या घरी जायला निघालेले आहेत. अशीच काहीची वेळ सकाळच्या वेळेस होती ज्यावेळेस इथे पूर्णतः गर्दी झाली होती. मोठ्या नागरिकांची गैरसोय जी आहे ती देखील या ठिकाणी होताना आपल्याला दिसून आली होती. अजून देखील पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत आणि अर्थातच महानगरपालिकेचे काही कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून असलेले आपल्याला दिसून येत आहेत. अर्थातच कविता या ठिकाणी रोहित पवार असतील, आमदार मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, इकडचे स्थानिक आमदार असतील, या सगळ्यांनी भेट जी आहे ती दिली होती. पण मात्र प्रश्न उपस्थित होत आहे की नवीन वाद जो आहे तो निघालेला आहे की नेमकं ती लोक कोण होती, कुठून आली होती. आणि समजा ती जैन समाजाची लोक नव्हती तर मग आधी त्यांनी आंदोलन करू अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यानंतर मात्र कुठेतरी माघार घेतली या सर्व ह्याच्यातनं. सध्या जी आहे परिस्थिती दुपारपासून नियंत्रणात आहे. फक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे. काही नागरिक जे आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा अति महत्त्वाचे जैन समाजातले मानकरी आहेत ते सध्या या ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत. आणि सोबतच या ठिकाणाची रहदारी जी आहे ती देखील सुरळीत सुरू असताना दिसून येत आहेत. या ठिकाणी पोलीस असतील ते देखील कुठेतरी आपली काळजी करण्यासाठी जे आहेत मास्कचा देखील वापर करत
करताना दिसून येत आहेत कविता. खरं तर आजचे ते घडलेलं चित्र आहे याच्यावरनं मुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी देखील सांगितलं की कुठेतरी पर्यायी मार्ग जो आहे तो देखील करणं गरजेचं आहेच, पण तरी देखील अशा पद्धतीने कारवाई जी आहे ती या ठिकाणी व्हायला नको. सोबतच अशी देखील या ठिकाणी वक्तव्य आली होती की कुठेतरी नागरिकांना याचा त्रास होत आहे. कोरोनाच्या वेळेस जैन समाजाला दिसलं नाही का, ज्यावेळेस नागरिकांचे जीव जात होते आणि आज जेव्हा कबूतरखान्यामुळे अशा पद्धतीने नागरिकांना त्रास होत आहेत तेव्हाच तुम्ही आता का पुढे येत आहेत. खरं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका अजून देखील या गोष्टीवर ठाम आहे की हायकोर्टाचे आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही जाळी अशाच पद्धतीत राहील. त्यामुळे इकडचं वातावरण जे आहे ते तणावातलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पण सध्या तरी इकडचं संपूर्ण जैन समाजाचे लोक असतील किंवा जे दादरचे स्थानिक रहिवासी असतील हे दुपारनंतर जे आहेत हे इकडनं कुठेतरी गेलेले आहेत. या ठिकाणी आता सध्या नाही आहेत. परिस्थिती सध्या पोलिसांच्या नियंत्रणामध्ये आहे. कविता, बरं, आता सध्या मग मुद्दा महत्वाचा हा आहे की इतकं सगळं झाल्यानंतर ते कबूतर मागाशी तुम्ही म्हणालात की त्यांचं खाणं पिणं तिथे व्यवस्थित सुरू आहे, त्यांना खाणं घातलं गेलं. आता खाणं घातलं कोणी? कारण तिथे खाणं घातलं तर 500 रुपयाचा दंड बसवलाय. अर्थातच ज्यावेळेस हे सगळं काही घडलं त्याच वेळेस या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये देखील हे सर्व दृश्य कैद झाले होते की या ठिकाणी 3 ते 4 पोती जी आहेत ती आणण्यात आली होती. जे खाद्य कबुतरांना टाकण्यात येत असतं ते या ठिकाणी टाकण्यात आलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी ही सर्व जाळी तर निघालीच, खाद्य जे आहे ते देखील या ठिकाणी टाकण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते देखील देण्यात आलं होतं. सध्याची आपण स्थिती बघू शकतो. या ठिकाणी कबूतर तर आपल्याला दिसून येत आहेत, पण लगत असलेल्या ज्या इमारती असतील किंवा जे दुकानं असतील त्यांच्या इथे पण किंवा झाडांवर देखील आपल्याला कबूतर जी आहेत ती सध्या दिसून येत आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर ज्यावेळेस हा सगळा गोंधळ सकाळी 10:30 पावणे 11च्या दरम्यान घडत होता आणि ज्यावेळेस या ठिकाणी खाद्य टाकण्यात आलं होतं त्यानंतर तरी या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने येऊन टाकलेलं नाहीये, पण तेव्हा मोठ्या प्रमाणात जे आहे ते खाद्य टाकण्यात आलं होतं. कारण की एक बाब कविता अशी की मागील 4 दिवसांपासून कोणीच या ठिकाणी जे आहे खाद्य टाकण्यात आलं नव्हतं आणि म्हणूनच कबूतर जे आहेत ते मृत होताना या ठिकाणी दिसून येत होते आपल्याला. पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या प्रकरणामध्ये सुरू असलेलं राजकारण. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जसं मी सुरुवातीला म्हटलं ही भूमिका मांडलेली आहे की लोकभावना आणि कोर्टाचे निर्णय याच्या आणि लोकांचं आरोग्य या सगळ्याचा विचार करून एक मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. एखाद्या कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये, नियंत्रित वातावरणामध्ये या कबुतरांना खाणं घालता येईल का याबाबत आपण विचार करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला शिवसेनेचा फारसा पाठिंबा दिसत नाहीये. मनीषा कायंदे आज आपल्यासोबत बोलल्या. त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री जैन समुदायासमोर झुकले म्हणून महायुतीत आहे की नाही या विषयावर आलबेल सगळं. खरं पाहायला गेलं कविता तर या प्रकरणाला अवघे 24 तासच झाले होते ज्यावेळेस या संदर्भात बैठक ही मंत्रालयामध्ये झाली होती. साप्ताहिक राज्य मंत्रिमंडळ बैठक होत असते त्याच्या आधी ही बैठक झाली होती. कुठेतरी मुख्यमंत्री यांनी एक तोडगा जो आहे म्हणता येईल तो काढला होता, पण मात्र वेळ जो आहे तो त्यांना मिळाला नव्हता. 24 तासामध्ये हालचाली तरी किती प्रमाणात होतील किंवा पर्यायी जो मार्ग त्यांना काढायचा होता, पर्याय जो त्यांना काढायचा होता त्यासाठी वेळ जो आहे तो देखील त्यांना मिळाला नाही. आणि नागरिकांनी देखील हेच प्रश्न उपस्थित केले की जोपर्यंत तुम्हाला काही पर्याय मिळत नाही तोपर्यंत कबूतर अशीच मरत राहतील का किंवा तोपर्यंत कबुतरांना कोणी खाणं पाणी जे आहे ते घालणारच नाही का असा प्रश्न तो उपस्थित होत होता. त्यानंतर मात्र मनीषा कायंदे यांचं जे स्टेटमेंट आलं त्यामुळे महायुतीचा याच्याशी काही थेट संबंध आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतो. कारण की मनीषा कायंदे यांनी या संबंधित प्रकरणामध्ये इतकं गांभीर्याने लक्ष का म्हणून टाकलं हा प्रश्न जो आहे तो अनेकांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. आणि खरं तर पक्षाकडनं कोणतीही अजून भूमिका जरी आली नसली तरी मनीषा कायंदे यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं काही विश्लेषकांनी जे आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे. कविता, तिथे आता आजूबाजूला कुणी लोक आहेत का जे या कबुतरांना खाणं घालण्यासाठी आलेले आहेत किंवा तिथे आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेता येईल का आपल्याला? जैन समुदायाचे कुणी लोक असतील, इतर कुणी लोक असतील? नक्की कविता, या ठिकाणी बघू शकतो जैन मंदिरचं मुख्य प्रवेशद्वार मी सध्या तुला दाखवू इच्छितो. या ठिकाणी जैन समाजाची जी लोक आहेत ते त्यांची रहदारी जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे. पण सकाळच्या वेळेस यावेळेस गोंधळ झाला होता त्यावेळेस अनेकांनी माध्यमांशी संवाद साधला होता आणि त्यामुळेच यांनी आता कुठेतरी अशा पद्धतीने ठराव केलेला आहे की आता मीडियासमोर येऊ नका, मीडियासमोर बोलू नका. कारण की अर्थातच कारवाई ही झाली नाही पाहिजे असं प्रत्येकानेच मत जरी आपलं नोंदवलं असलं तरी देखील
कुठेतरी मीडियाच्या ज्या व्हिडिओज आहेत त्याच व्हिडिओजच्या आधारावर कुठेतरी कारवाई जी आहे ती शासन आपल्यावर करू शकतं, अशा पद्धतीची भीती जी आहे ही देखील त्यांच्या मनामध्ये असल्या कारणाने या ठिकाणी आता सध्या कोणी बोलण्यासाठी मागील मी आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी देखील प्रयत्न करत होतो, पण कोणी उपलब्ध जे आहे ते मला या ठिकाणी झालं नव्हतं। यावेळेस सध्या आपल्याला नुसते रहिवासी दिसत आहेत, दुकानदार दिसत आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन एवढेच लोक जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत कविता। त्यामुळे सध्या या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही आहे। या गोष्टीची नोंद आणि खंत जी आहे ही देखील आहे मला, पण तरी देखील सध्या पोलिसांचे सर्व वरिष्ठ तुकड्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत, कारण की संध्याकाळची वेळ आहे, पुन्हा एकदा या ठिकाणी काही होऊ शकतं, त्यामुळे पुन्हा एकदा ट्रॅफिक होऊ शकतं किंवा मग जे चाकरमानी दादर स्थानकाकडे जाताना त्यांना अडचण जी आहे ती देखील होऊ शकते, कारण की अवघ्या हाकेच्या अंतरावरच या ठिकाणी दादर स्थानक आहे। दादर स्थानकावरनं हे कबूतरखाना चौक आणि त्याच्याच मागे असलेलं हे जैन मंदिर आहे कविता। पण आता हे जे सकाळी उचकटलेलं ताडपत्री होती ती पुन्हा बसवण्याची महानगरपालिकेची तयारी काही दिसते का, की त्या आहे ती परिस्थिती जैसे थे ठेवणार आहेत? अर्थातच रात्रीचं खेळ चालले असं काहीसं चित्र जे आहे ते होऊ शकतं, कारण की शनिवार रात्री देखील 10:30 वाजताच्या नंतर या ठिकाणी ताडपत्री जी आहे ती टाकण्यात आली होती। आज देखील अशाच पद्धतीने काही कारवाई या ठिकाणी होते का, कारण की ज्या पद्धतीने बांधण्यात आलं होतं आणि ज्यानंतर महानगरपालिकेचं आपल्याला कोर्ट आलेलं आहे की जोपर्यंत उच्च न्यायालयाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी ही जाळी अशाच पद्धतीने राहील। त्यामुळे हे कुठेतरी आता जे पाडकाम करण्यात आलेलं आहे जैन मंदिराच्या जैन समाजाकडनं किंवा मग स्थानिक रहिवाशांकडनं हे पुन्हा एकदा बांधण्यासाठी काही प्रयत्न होतो का, किंवा मग आज संध्याकाळनंतर म्हणजे अंधार झाल्यानंतर या ठिकाणी प्रयत्न होतात का, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण की बघू शकतो मजबूत बांधकाम होतं, अनेक महिला या ठिकाणी आतमध्ये शिरल्या होत्या, त्यांनी हे बांबू पाडण्याचं काम, रस्सी तोडण्याचं काम केलं होतं, तरी देखील त्यांना यश जरी आलं असलं तरी 30% भाग जो आहे तोच या ठिकाणी सध्या नष्ट झालेला आहे। या ठिकाणी बघू शकतो काही नागरिक या ठिकाणी आलेले दिसून येत आहेत, ते कदाचित या ठिकाणी कविता ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकतो। या ठिकाणी कबूतरखान्याच्या आतमध्ये कोणीतरी आलेलं आहे आणि ते काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा मग सकाळी कोणाच्या काही वस्तू राहिल्या असतील का, मोबाईल असेल, घड्याळ असेल, अशा पद्धतीच्या वस्तू कुठल्या राहिल्या आहेत का, या पद्धतीची चौकशी जी आहे ते बघतायत। काही सामान राहिले का हे बघतायत, बांबूच्या दिशेने ते आता जे लावण्यात आलं होतं ते देखील बघत आहेत। नेमकं त्यांचं कारण काय आहे शोधण्याचं हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेस ते या गेटमधनं बाहेर येतील त्यावेळेस आपण प्रयत्न करणारच आहोत। आणि त्यांना या ठिकाणी काहीतरी भेटलेलं देखील आहे, त्यांच्या हातामध्ये कुठला तरी एक बॉक्स देखील आहे, तो नेमका बॉक्स कशाचा आहे हे देखील बघू। कबूतरांना पकडण्याचं देखील हातामध्ये घेण्याचा देखील ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत सध्या कविता आपल्याला। त्या ठिकाणी उजव्या बाजूला जे आहे त्यांच्या महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते विचारत आहेत की तुम्ही का गेलेले आहात, तर ते त्यांच्याशी काहीतरी संवाद देखील साधत आहेत। त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमके ते कोणत्या कारणास्तव आत गेले होते आणि नेमकं त्यांच्या हातामध्ये काय आहे, ते त्या ठिकाणावरनं काय घेऊन आलेले आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील आपण कविता करणार आहोत। सध्या मी तुला दाखवतो इकडचं चित्र, ताडपत्री जी आहे ती कशा पद्धतीने निघाली आहे, बांबू जे आहेत ते कशा पद्धतीने तोडण्यात आलेले आहेत। पण जो आता मुक्त किंवा मग स्वातंत्र्य जे कबूतरांचं या ठिकाणावरनं मागील 4 ते 5 दिवसांपासून काढण्यात आलं होतं ते आता कुठेतरी त्यांना पुन्हा एकदा मिळालेलं आहे। कुठेतरी मी आता जवळून बघू शकत आहे, तर या ठिकाणी खरं तर चारा संपलेला आहे, कारण की 7 तासांपेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे। या ठिकाणी जे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असतं ते खाद्यपदार्थ सध्या या ठिकाणावरनं संपलेलं जे आहे चित्र मला सध्या दिसून येत आहे कविता। ठीक आहे, आता तरी कोणी खायला घालायला कबुतरांना आलेलं नाहीये आणि सकाळी बरंचसं खाणं तिथे आलेले आंदोलक होते, त्यांनी कबुतरांना टाकलं होतं। ही व्यक्ती काय करते काय कळत नाही, ते मध्येच कबूतर पकडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या हातात काहीतरी वस्तू आहे। ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत की काही वस्तू शोधायला तिथे आलेले आहेत ते कळत नाही। त्यांनी कबूतर हातात घेतले हे बाकी खरं आहे आणि ते कुणाच्या तरी हातामध्ये देत आहेत। मे बी ते कबूतर आजारी असावं आणि प्राणीप्रेम पक्षीप्रेमींकडे ते दिलं जात असावं, कदाचित, आपल्याला याची कल्पना नाहीये। कदाचित ही व्यक्ती तुम्हाला त्यानंतर माहिती सुद्धा देईल। पण आत्ताची दादरच्या कबूतरखान्याची ही परिस्थिती आहे, ज्या कबूतरखान्यावरून हा सगळा वाद पेटलेला आहे त्या कबूतरखान्याची ही आत्ताची दृश्य। शुभम उमाळे त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करतात पण ते काही बोलायला नकार देत आहेत। सध्या परिस्थिती शांत आहे। सकाळी या परिसरात प्रचंड राडा झाला होता, जवळपास 1.5-2 तास वाहतूक खोळंबली होती। विचार करा, दादरसारख्या परिसरामध्ये जर 1.5-2 तास वाहतूक
वाहतूक खोळंबली तर रांगा कुठपर्यंत जातील आणि लोकांचे काय हाल होतील. सकाळचं हे आंदोलन मिटलेलं आहे, पण प्रश्न अजून मिटलेला नाहीये. यातला कळीचा मुद्दा फक्त इतकाच आहे की आरोग्य महत्वाचं की कबूतर महत्वाची. कबूतर ही जर माणसांमध्ये माणसाळलेली असतील आणि त्यांना माणसांची सवय झाली असेल, त्यांच्या काही सवयी या माणसांनी लावलेल्या सवयींमुळे त्यांचा उदरनिर्वाह होत असेल तर त्याचा विचार नक्की करायला हवा. याबाबत दुमत कुणाचंही नाहीये, पण जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. कारण फक्त आपलं कबुतरांवर प्रेम आहे म्हणून तिथे राहणाऱ्या लोकांची किंवा माणसांच्या आरोग्याशी खेळता येऊ शकतं का, तो धोका आपण पत्करू शकतो का, तर या प्रश्नाचं उत्तर नाहीच असं आहे. त्यामुळे कबुतरांबद्दलचं प्रेम एका बाजूला ठेवून आपल्याला आरोग्याचा मुद्दा विचारात घ्यायला हवा आणि नंतर या विषयावर तोडगा काढायला हवा. पण विषय दोन्ही बाजूंकडनं समजून घ्यायला हवा हे मात्र नक्की, आणि होता होईल तो याच्यातलं राजकारण सुद्धा टाळायला हवं. शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि तिथले जे ताजे अपडेट्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल. यानंतर आता 5चा पंचनामामध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.